आणि इथं सोडवतो कुत्रीला बेकार. आपले काय नाही करणार. अजून एक आहे का? नाही एकच आहे. आधी म्हणली उद्या बघन भेटलं तर ती. असं कानालाच धरावला. बघा उंदरांनी कसा नासाडा केलाय. हे बघ आधी जाऊन दे. बघ ना पुढे लवकर. ये पुढे जाऊन. चल हा जाऊन दे. इकडं हे करते ते घाण करते पुढे जाऊन त्यांना. चला रे जाऊन द्या त्यांना फिरू दे. हा मी आंघोळ केली. याला बघा वर धार लागली का? काय भरत खाली तुला माती तरी टाक. बाबा लागली ना. लावली पण आता तू हे कर ना मग. काय दुसरे हे कर ना. ते काय त्याला लावायचे ना ते. गहू काढा. गहू काढायला तुम्ही गहू काढ लागत आम्हाला. तू काढणार आहे मग. तू लागते गहू काढू. चल गहू काढायला मग. कधी आताच का आलाय का तू? आलाय मम्मी. जा ना एक चक्कर मारून या ना बघा ना. चला तुम्हाला पाणी द्यायला. मला काय माहिती आता पाण्याचं. पाण्याचं तुम्हाला नाही फक्त कधी माहित होणार तुला? आजी म्हणे ना काय? उद्या होय हिच्या नातू विचारायला गेली का म्हणणार? सगळं घोळ ते सारखं. तसं नाही आता बाय आता नको खरं कुठे गेलं मला सांगा. अरे मोठं होतं ते कुठे काय केटे बाबा नाही ते मग हे असं याच्यात पाणी आणून द्या. काढून एवढं झालं. फक्त बाजरी नाक टाकीचं फक्त ज्वारी टाकीत जा. बाजरीतले माती कुठून आणली काय माहिती. बाजरीले माती त्याच्यात. तू देऊ पाणी आंघोळीला. आमने याचं काय चाललंय बघू दे. काम करण्यास मन नाही म्हणे तू BHMS ला नंबर लागला. MBBS ला नंबर लागला म्हणे याचा. मम्मी करायचं पाडायचं नाही. हो मग 720 पैकी 719 पाडायचे. पडत नाही देऊ पडते ना तुला. टेन्शन येतो. फळ आणायला. फळ नाही पक्षी माग आहेत त्यांच्या. फळ त्यांना भेटणारच नाही. तुम्ही यायच्या आधी सगळे लाल फळ तुम्ही कच्चे खाल्ले. मी सगळे लाल खाल्ले. लहान नाही चिंच नको ती जास्त नको. जाता आंबे ते तीनले बेकार. एक काम कर ना आण ना. बघ पप्पांनी किती आणले फळ. जाय मीठ मिरची लावून खायचे ते फळ. असं आहे का? लय भारी लागते खरंच ना. तसेच हिरवे असले का बाबांनी मी सगळे लाल खाऊन घेतले. म्हणलं यांना ठेवायचेच नाही आपल्याला. लाल झाले पिकलेले का ते? हा ते लय भारी लागते. असे तोटरा नाही बसत त्याने. अरे पण ते विकायला येत ते हिरेच असते. ते वेगवेगळे ते पेरू आहे देव. कोणता? तो पेरू आहे. हे फ्रूट आहे. पेरू नाही ते. मग ते याच्यासारखं जे फक्त मोठं असतं. झाड आणि वरत निमुळतं ना ते पेरू आहे. कोणता? झाड निमुळत. त्याच्या सफरचंद सारखे बी निघत. नाही ना मग ते वेगळं आहे. ते नाही. हे वॉटर ऍपल आहे. ते दुसरं आहे. ते ऍपल नाव नाहीये. आपल्याला माहितीच नाही ते. आपण चेरीवाणी आहे. बारीक पाहिजे. चेरीवाणी आहे ती. नाही एवढी साईज असते जी तिकडे आफ्रिकेत भेटते. अशी एवढी भेटते ती. तर कोणत्या गेल्या पण चला या फिरून यांच्या कॅमेऱ्यासाठी या फिरून लय भारी गेले ते. पण आता त्यावर कॅमेरा चालणे झाला. चला आता ही गंजी लावायची आहे इथं अख्खी आकडे बेकडं. येऊन दे त्यांना येऊन दे. तर कोण आले आणि ते घाबरले म्हणजे तर कोण होते पाय यांच्यावानी होते त्यांची बदकावानी. बदकावानी होती. बघितलं घालून लाल भडक दिसले ना. ते फोन चालू असतात भारी झालं असतं. असं गेलं असतं. रचून तिला सपाट करून राहिले पप्पा मॅटीनी. पाहाला म्हणलं मस्त निघला आता. साडीची बोतात द्यायचं टाकून. फाटन ते फाटन. अजून थोडी असते अशी वर झाली असती चंगोबा.
टरबूज बाजाराला आलो होतो 10 रुपयाला टरबूज, इकडे 20 रुपयाला टरबूज. टपाच भरले लगेच. 20 रुपये वर काढ ग मम्मी. बरच मोबाईल ठेवला मी घेतो वजन. मी इथून कारला घे बरं का आपल्याला पांढरे अर्धा किलोच्या कमी घेऊ नको, कारण की ते तेवढं लागतच मला. चला बोलाय जड झालंय रताळीन ते काय हे कारले पांढरे 20 रुपये पावशेर असते. मी 1 किलो म्हणणार होतो, मग म्हणलं बाबा नको जाऊन दे, घ्यावा आपला अर्धा किलो. 30 आहे का 20 आहे काय म्हणते. बार्गेनिंग करून मम्मीकडून शिकून घे. MBBS झाला तर ते लोक तुझ्याकडून बार्गेनिंग करते. चल बाबा मरणात जड झालंय मला आता काय घेते वाल जड झाले रे बाबा हे. अरे बापरे लाल पिवळा हात झालाय पार. वाला शेंगा तुला नाही आवडत ना? मी सगळं खातो, सगळं खायला लावलं कधीपासून. आजीला भारी करतात पण ते काल करायला पाहिजे जाऊ दे, आज परवडल्या. कारले मुरून ठेवते आजी, मग तिला भारी लागते. कोणाचे आहेत अहो काय लाल लाल भडक हात झालाय भाऊ. अग नाही हात दाखव तो हात. आताच आता काहीच लाल नाही अजून. बोटावर घेऊ हे धर बरे त्याच्यात टाक टरबूज. लस्सी प्यायला थांबलोय हे बरं होतं मला नाही. मोठा नाही भाऊ बरं हे विचारू नाही बघ तू कितीला आहे. जाय 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 हा बघ ना कितीला आहे विचारू नाही. बर असं का घास पाणी आणाय पळून जाईल. नाही धरतो त्याला मी. काय आलं सोन मावशी बाजारात गेली नाही. बारीक आहे बारीक म्हणजे मोठा मीडियम आहे. सोन मावशी गेली ती तिकडं मोरंडी कुठतरी तिकडं सापडला देव आणि ते सोडून देता आहे ना. त्याच्या आई पण सोडाव आणि इथं सोडाव तर कुत्रीला बेकार. आपले काय नाही करणार. अजून एक आहे का? नाही एकच आहे. आधी म्हणली उद्या बघन भेटलं तर ती बघू आता. बरोबर 2 मिनिट व्हिडिओ. गावरांचा असं कानालाच धरावं लागतो मित्रा हो. त्याला तुम्ही म्हणताना असं तसं धरला कानालाच धरावं लागतो, नाही चावून देऊ त्याला पाणी बिनी ठेवतो मस्त पैकी आणि जाळीत कोंडून टाकतो. आता मोठं झालं का मग नंतर सोडून देऊ. आता सोडलं का त्याला हे होईन. त्याला ते आणा काय हेच नाव आपण आहे ना सर्जा ठेवू. सर्जा बाबा याचं नाव काय ठेवायचं नाही. पॅक धर फक्त सोडू नको झटके मारले तरी बी. इकडं कर इकडं आवडलं ना बघा बरं. ओ बघा बरं नरे का मादी नरे ना. ते आजचे दिवस अख्खं उड्याच काही त्याने आता उड्या मारता इथं नाकाला लागले त्याच्या होईल ते बरं. ते अजून थोडं मोठं झालं आणि सोडून देऊ त्याला. पण आता सोडलं की मला ते सोडू वाटाना. कुत्र्यामुळे झालं. कुत्र्या नाही का मांजरी त्याचा फार काटा करून टाकते कुठं जरी सोडलं तरी आता. कारण की त्याच्या आईसोबत होतं ते हुकलं ते आणलं धरून. जाऊन दे आता बघू. रिवास बंटीला बी आणलंय भाऊ धरून. आज बंटी येत नव्हती बळत. घे अजून वळण का तुला घे अजून घे वळणणार नाही. घे बंटी. अयो लागलं ते सवय लावायची मला कुत्र्यांना. आपल्या गावाकडे टांगण्यात बसले पाहिजे पण ते किती घाबरून राहिले. आता झाले मन मोकळं झालं माझं. बाबा म्हणले आम्हाला आज किती रुपयाला. अरे वा कोणती तुम्ही सोडता थांबा. चला आता मम्मी आम्ही सगळे चाललोय खालच्या वावरात आपल्या टांगड्यात ट्रॉलीत. गहू बघायचंय काढायला आला का नाही आपला. आता पप्पा गेले जर पुढं बोटच शिरलो माझं. चला हळूच. त्यांना 5-6 दिवस झाले. 5-6 नाही 3 दिवसात काढला त्यांनी सगळा. 8 दिवस तर लेट आहे आपला. एक नंबर आहे गहू. 1 नंबर आहे ना गोडे. चव आहे गावाला चव आहे. पुढच्या आठवड्यात सोमवारी महाशिवरात्री करत बंद जाऊन द्या पुढे. महाशिवरात्र कधी आहे? 26 ला या 26 ला. आज 23 आहे.
लय ते तिथं थोडा हिरवा राहिलाय फक्त आणि ती तिथं पाणी पण तिथं त्याच्यामुळे हिरवा दिसतो तो. हे बघा उंदरांनी कसा नासाडा केलाय. हे बघ खतम खल्लास खेळ केलाय. अजून कुठं दिसतं बघ वर आता गॅप गॅप आहे कुठं असं काळा पडल्यावर काय झालं मला काय कळा. मग शेवग्या शेंगा काढल्या शेवग्या शेंगाच काय करू पहिले कुत्र्याला देतो. तूच धुय बुवा आता त्याला थोड्या वेळाने म्हणजे आता लगेच टाकू. तू धुवून झालं लगेच ते टाकून त्यांना काय टाकून दिलं बघितलं नाही तरी जमत. झोपले काय बाबा पण ते चल तुला आंघोळ घालायची आता. मग कशी ओढी दिली एकदम घासून घासून घाल बर का घाल बर का. त्याला पकडून ठेव रे. आज त्याला धरतो मी कुठे जेव बघावं लागेल आता. जाऊन दे त्याला जाऊन दे हळू 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 हळू. अरे वा 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 ओके. तो पकडतच नव्हता कुठं हरवला होता काय माहिती. मी म्हणलो काय झालं बंटे अंग झटकू राहिली. लय पोळायला लागले बाबा आता मरणाचं ऊन पडायला लागलं इथं. आत्ता मका टाकली यांना लय आरडत होती गौरी. तू खाली बस ना गोल्या तिला कम टांगलं हिचं एक कुठं हरवलं काय माहिती गोल्याचं. हा नाही ना ते कुठं गेलं काय मी दुरी. तू साबण लावली ना त्यांना. नाही ना मग साबण आपली तिथं नाहीच. मग गोटा लावायची ना. गोटा नाही त्यांना मी पुसून घेतलं. राम 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 राम. आपण पण टरबूज लावले बरं पण त्याला अजून का फुलं आहे ना ते गेले काय काय माहिती. आपले टरबूज गेले वाटतं. आपले टरबूज गेले वाटतं. चला आता मम्मीने त्यांना घ्यायला चाललो होतो पण टायरच पंक्चर झालं याचं तिकडे नेली तवा. चला आता याचं पंक्चर काढून मग जाऊ आता घ्यायला. हो बाबा काम आलं. पंक्चर झालं. साईड कुठे आहे ते लगेच काढून जावं लागेल. तिथे लावलंय जरा तेल लोक आले का परत मग गाडी काढता नाही यायची. पंचायत तिकडे हा आणि मग ते गेलं काट्यात. कुठे आहे मग आता काट्यात गेलं मग ते. काटा बघावं लागेल. चल रे व्हिडिओ संपव मी आलोच. ते झाले टायर फुटलं का काय पंक्चर झालं ना. पंक्चर झालंय आता टायर दादन ते नीट करून राहिले. तो पाठ माग आहे आता काय करावं त्याला. चला तर मग आता टायर नीट करतो आम्ही. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. आज जरा मी आउट्रो केलाय तर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय. झालं का रे. पंप